नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला स्वाईंनो, छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि दारामध्ये जे छान छान असे इंडोर प्लांट्स लावलेले आहेत त्याच्याकडे सकाळ सकाळ अगदी पाहिलं की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. त्यातले त्यात हा जो ग्रोसेलाचा प्लांट आहे, ज्याला लक्ष्मी प्राप्तीचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं, समोर एक्झॅक्ट जो फ्रंटला ठेवलेला आहे पहा. तर हा आपला दिवा लावायचा लॅम्प आहे, थोडासा खराब झाला आहे. संध्याकाळी इथं दिवाबत्ती आम्ही करत असतो. तुळशीत एक, ह्या दिव्यामध्ये एक असतो दारात फ्रंटला आणि घरामध्ये एक असतो. तर लक्ष्मी प्राप्तीचं थोडक्यात ते ग्रोसेलाचं जे झाड आहे ना, ते दारामध्ये फ्रंटला असलेलं खूप चांगलं असतं. बऱ्याच वर्षापासून आपण लावलेलं आहे बघा. जशी जंगल विलामध्ये आपली एंट्री झाली तसं आपण ते झाड लावलेलं आहे आणि वास्तुशास्त्रानुसार त्याला खूप मोठं एक दरवाजाच्या एंट्रीत ठेवल्याने खूप त्याचे असे फायदे सुद्धा सांगितलेले आहेत. तर ज्या ताईंनी नसन लावलं नक्की लावा. खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याचं माहिती पण आहे पहा वास्तुशास्त्रामध्ये दिलेली, की दारामध्ये समोर ते झाड लावल्याचे काय काय फायदे आहेत. आता थोडक्यात त्याला धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीचं झाड हे मुख्य नावानेच ओळखलं जातं आणि त्याच कारणाने सगळेजण जे दारामध्ये ते झाड लावून देतात. आणि मेन मीन्स या झाडाला आहे ना कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स लागत नाही. एकदा लावून दिलं की त्याला पाणी टाका नाही टाका, त्याला मरण नाही आहे. ते व्यवस्थित म्हणजे आपण एक 15 दिवसातनी एकदा जरी पाणी त्याला दिलं तरी पण ते झाड येतं म्हणजे येतच, अजिबात जळत नाही. तर आता छान असं आज ना नानांनी आहे ना गाईला पिल्लू झालतं, तर त्याचा चिक्काचं दूध म्हणजे पहिल्या दिवसाचं जे दूध आहे ते आणून दिलं. तर म्हटलं चला याच्या मस्त अशा वड्या बनवाव्यात. तर सगळ्यात अगोदर बरंचसं होतं, मी पाहिलं दूध पातळ आहे की घट्ट आहे. जर थोडंसं घट्ट असलं तर त्याच्यात नॉर्मल रेग्युलर जे दूध आहे ते मिक्स करावं लागतं, पण हे थोडंसं मला पातळ वाटलं त्याच्यामुळे मला याच्यामध्ये काही गरज नाही वाटली वरचं दुसरं दूध मिक्स करायची. तर इथं 2 याच्यामध्ये मी दूध थोडं थोडं घेतलंय, कारण मी घरात असा चोचले आहेत नखरे, कुणाला गुळातला आवडतात वड्या आणि कुणाला साखरेतल्या आवडतात. तर मग आता म्हणलं चला हा चिकाचं जे दूध आहे ते कधीतरी कुठंतरी मिळतं लकीली, जास्त म्हणजे असं रोज रोज मिळत नाही, त्याच्यामुळे कंटाळा करायला. मग म्हणलं चला गुळाच्या पण बनवावा आणि साखरेच्या पण बनवावा. तर एकाच्यामध्ये साखर छान अशी मिक्स करून घेतली, आधी साखरेच्या बनवाव्यात म्हणलं आणि मग गुळाच्या बनवाव्यात, कारण मला आवडतात साखरेच्या, स्वातीला आवडतात गुळाच्या, तुमच्या दाजींना पण आवडतात गुळाच्या आणि मुलांना पण आवडतात साखरेच्या. तर मग म्हणलं चला दोन्ही याच्यामध्ये बनवावं. छान अशा भरपूर अशी विलायची पावडर कुटून ठेवली होती साखरेबरोबर मिक्सरमध्ये, ती आता याच्यामध्ये मी मिक्स करून घेते. तर खरं तर आहे ना चिकाच्या वड्या कुणाला आवडत नाही, ज्याला आपण खरवससुद्धा म्हणतो पहा. तर आता खरं तर ना शेतकऱ्यांच्या घरीच हे खायला मिळतं, त्यांच्याच घरी खाण्याचा हे योग असतो किंवा नशीब म्हणलं तरी चालेल. आणि शहरात जर म्हणलं ना खायचं कधी हे जरी झालं ना इच्छा, तर विकतचा आणावं लागतो आणि विकतचा तो तितका ओरिजिनल नसतो. रोजच कुठून ते कच्चं दूध खरवसाला आणणार आहे, तर ते त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस प्रक्रिया केलेली असते आणि मग तो बनवला जातो. पण त्याच्या आणि याच्या टेस्टमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तोपर्यंत चला म्हटलं इकडं एका कढईमध्ये पाणी तापत मी ठेवून दिलं ते वड्या होण्यासाठी. पहिल्याच दिवसाच्या छान अशा वड्या पडतात. त्यानंतर आज म्हणलं भाजीला काहीतरी वेगळं करावं, कारण रोज तेच खाऊन उन्हाळ्याचं एक तर पालेभाज्या व्यवस्थित मिळत नाहीत, त्यामुळे हे बाकीच्या भाज्या खाऊन तोंडाला चव नसती. मग म्हणलं चला कुरडईचा भुगा, गावठी भाषेमध्ये याला कुरडईचीच भाजी म्हणतात, कुरडईचा भुगा म्हणतात थोडक्यात, ज्या आपण उन्हाळ्यात कुरडया करतो आणि त्याचा थोडासा चुरा पहा खाली मोडलेला वगैरे असं थोडासा उरतो. तर मग त्याच्यापासून ही अशी भाजी जुनी लोक बनवायची पहा. आता खूप दिवसातनं घरात हा बनलाय, छान लागतो खरंच. आता बऱ्याच ताई बनवत पण असतील आणि बऱ्याच ताई म्हणत असतील अरे ही कसली भाजी, कुरडईची कुठं भाजी. तर नॉर्मल पाण्यामध्ये कुरड्या 10 मिनटं भिजायला घातल्या होत्या, त्यानंतर हाताने नॉर्मल अशा कुस्करून घेतल्या. भरपूर असा कांदा टाकलाय त्याच्यामध्ये, कांद्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीची हे करून पेस्ट करून टाकून दिली आणि त्यानेच मीठ टाकून परतून घेतली. आता इकडं कुरडईचा भुगा झालाय, तोपर्यंत म्हणलं चला गुळाचं पण इकडं वड्या बनवायच्या तयारी करावी. तर इथं गुळाची पावडर घरामध्ये होती ऑलरेडी, त्याच्यामुळं मला काय गुळ फोडून वगैरे घ्यावा लागला नाही. त्यामुळे मी ॲज इट इज ती गुळाची पावडर अशीच मिक्स करते, कारण तुमची दाजी साखरेचा चहा पित नाहीत, गुळाचाच पितात. तर मग गुळाची पावडर घरामध्ये कायम असती. तर मग तोच टाकला मी. पण जो फोडलेला गुळ आहे ना, म्हणजे जो ढेपेचा गुळ आहे ना, तो टाकल्याच्या नंतर ती टेस्ट वेगळीच येते ताईंनो, कारण मी झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ एडिट करते म्हणून.
तर मग ढेपेचा जो गूळ आहे तो टाकल्यानंतर टेस्ट आणखी छान आली असती, पण मी पावडर टाकली. इथं साखरेच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. याच्यावरनं सुद्धा मी छान अशी परत विलायचीची पावडर मिक्स वरनं सुद्धा टाकते. मिक्स तर आपण केली आहे, पण वरनं सुद्धा मी टाकून देते, जेणेकरून काय होतं की आपण जी मिक्स करताना दुधामध्ये मिक्स करताना शिजताना पट्ट ती टाकतो, पण त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण असा खाताना एकदम त्याची स्मेल येत नाही किंवा वास येत नाही. मग वरनं आपण टाकलं ना की त्याचा विलायचीचा जो ओरिजिनल वास आहे तो सगळा दबलेला असतो दूध मिक्स करताना, म्हणून वरनं टाकलं की त्याचा छान असा फ्लेवर एकदम आपल्याला तोंडात वडी घालताना त्याचा वास पण येतो आणि जिभेला सुद्धा भारी लागतं. म्हणून मी वरनं सुद्धा भरपूर अशी पावडर टाकलेली आहे. तर छान अशा इथं वड्या पाडून घेते पहा मी मस्त अगदी, आणि फक्त 8 ते 10 मिनिटातच ह्या वड्या जास्त तयार झालेल्या आहेत. जास्त वेळ आपण ठेवलं की त्या कडक होतात, व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मधनं चापून पाहायचं, कारण त्याला काही एवढा वेळ लागत नाही शिजायला. एक 7 ते 8 मिनिटातच त्या अगदी मस्त अशा रेडी होऊन जातात. ते इथं साखरेच्या वड्या माझ्या मस्त अगदी रेडी झालेल्या आहेत. मार्केटमधनं आणायच्या म्हणलं तर 60 रुपये पावशेर आहेत, 120 रुपयाच्या अर्धा किलो आहेत, आणि त्याच्या वजनामध्ये एवढूशा सुद्धा येत नाहीत. आता याला खरी खायची मज्जा ती म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर, कारण अशाच खाल्ल्या ना तर थोडासा असा म्हणतात ना असा दुधाचा किंवा थोडासा असा उग्रीट स्मेल किंवा मग नाही आवडत, म्हणजे असं ॲज इट इज लगेच गरम गरम खाल्लं. तर याला फ्रीजमध्ये ठेवून जर आपण रात्रभर जर फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी खाल्लं ना तर ते विलायचीचं जे याच्यामध्ये आहे ते पूर्ण मुरून इतक्या छान लागतात ते टेस्टला की विचारायची सोय नाही. कारण आमच्या घरात तरी जेव्हा आपण बनवतात ना लगेचच्या लगेच कोणीच खात नाही, याला चांगलं मुरून फ्रीजमध्ये ठेवून देतो आम्ही एका डब्यामध्ये. आता ह्या सगळ्या मी काढून घेते साईडला. आता अशा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, आणि उद्या सकाळी सगळेजण याच्यावरती नाश्त्याच्या वेळेस याचा मस्त असा तावा होणार आहे नाश्त्यामध्येच ह्या वड्यांचा. तर तिकडे साखरेच्या बी काढून घेतल्यात, आता गुळाच्या पण इकडे मिक्स झाले पहा छान असं मस्त. गुळ टाकल्यामुळे याला रंग सुद्धा आलेला आहे मस्त ब्राऊन छान असा कॅरमेल केल्यासारखा. आता याच्यामध्ये सुद्धा विलायची पावडर मिक्स करून देते, आणि गुळाच्या सुद्धा वड्या त्याच प्रकारे 7 ते 8 मिनिटं मस्त अशा वाफेवरती शिजू देणार आहे. तर इथं गुळाच्या सुद्धा वड्या मस्त पहा शिजायला टाकते मी. खरं तर याचं ते जे दूध आहे ना ते शिजून पण छान लागतं बरं का. ॲज इट इज जसं आपण तापवतो ना तसंच तापून गुळ किंवा साखर घालून विलायची पावडर टाकून तसं पण ते छान लागतं, आणि ह्या वड्या पण छान लागतात. तर गुळाच्या पण इथं तयार झालेल्या आहेत. आता घरात काय एवढा लगेच संपणार नाहीये, उद्या जरी सकाळी खाल्ल्या तरी मग काही म्हणलं चला स्टाफच्या मुलींना घेऊन जावं सगळ्यांना, सगळेजण आवडीने खातील. कारण 2 मोठे डब्बे भरून झालं, दूध भरपूर प्रमाणात दिलं तर नानांनी, त्याच्यामुळं 2 मोठे डब्बे छान अशा वड्या इथं तयार झालेल्या आहेत. आणि यावर सुद्धा मस्त अशी भरपूर उरलेली विलायचीची पावडर मी टाकून घेत आहे, जेणेकरून मस्त खाताना याची छान असं स्मेल यावं. आणि विलायचीची जी फ्रेशनेस तर असते, जे फ्रेशनेस पण आपण विलायचीचा बघा कुठलाही पदार्थ बनवताना आत तर टाकतो, पण त्याचबरोबर वरून टाकल्यावर सुद्धा ते भारी लागतं. चला दिवसभर हवा सुट्टी बघा, संध्याकाळची पण 1-1:30-2 वाजेपर्यंत सुट्टी, आणि त्याच्यानंतर मग परत शांत वातावरण होतं. डायरेक्ट रात्रीचं गरम होतं जास्त. तर हे बऱ्याच दिवसापासून म्हणजे 5-7 दिवस झाले हे सगळे हँगिंग प्लांट आणून ठेवलेत. तर वरती लावायचेत पहा इथं वरती. तर आता कसे लावायचे म्हणलं आता डायरेक्ट वेगळं काही स्टिक आणण्यापेक्षा, कारण त्याला वजन राहणार आहे, त्याच्यामुळं म्हणलं डायरेक्ट वेल्डिंगनीच डायरेक्ट हुक बसवून घेऊ आणि डायरेक्ट आटकून देऊ. आता हे पण बघा याला लावलेले छोटे कॅक्टसचे प्रकार आहेत. आता याला हे काय हे आहे ना ताई, हे मॅग्नेट आहे बघा. हे पुण्याला गेलं तर तेव्हा तिकडचंच नर्सरीतनं आणलेले. हे डायरेक्टली याला असं हे होतं पहा. हे पहा असे वेगळे खूप छान असे कॅक्टसचे प्रकार आणले होते. खरं तर आता हे आणलेले बरेचसे दिवस झाले, लावलेले पण बरेचसे दिवस झाले, पण व्हिडिओ शेअर केला नव्हता. आणखी बरंचसं काम बाकी आहे. थोडंसं काय झालं हे बघा कॅक्टसचे प्रकार, सगळे प्रकार दाखवण्यासाठी घेते इकडं. नेमकं झालं काय की बाल्कनीला आपण हे शेड केलं होतं ज्यावेळेस आपलं स्टुडिओ इथं होतं, जागा पुरत नव्हती, आणि ते शेड केल्याच्या नंतर थोडंसं लुक गेल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे इथं वरती आलं की करमत नव्हतं बाल्कनीमध्ये. तर मग त्याच्यामुळे आपली बाल्कनी छान दिसेल दाखवून आपण. खूप छान प्रकार आहेत कॅक्टसचे, म्हणजे जेवढी व्हरायटी होती तेवढी कॅक्टस मध्ये खरं तर आणखी खूप सारी व्हरायटी आहे, पण जेवढी आणता येईल तेवढी मी आणलेली. तर आता पाणी द्यायला तर परत आपल्याला जे आता कधी जास्त दिवस टिकन का पण ते कॅक्टसला पाणी हप्त्यात नाही एकदा लागतं. कॅक्टसला पाण्याची जास्त गरज नसती सांगायचं हे झालं तर, कारण कॅक्टस हे झाड आहे ना कशा पण याच्यामध्ये वाढतं, जास्त पाण्याची त्याला गरजच लागत नाही. हे बघ हे थोडंसं सुकलं, पण आता उन्हाळा आहे तर 2-4 दिवसा मधनं एकदा मी
चेक करते. आता आणल्यापासून ही दुसरी वेळ आहे पाणी द्यायची. एक 6-7 दिवस झाले त्याला लावलेलं लावायची ताई मग. तर त्याला आता इथं डायरेक्ट बिल्डिंग करून बुक्स लावूयात म्हणलं आणि मग लावणार आहे. अशा प्रकारच्या ज्या कुंड्या आहेत ना त्या बऱ्याचशा कुंड्या आणलेल्या आहे. पण झालं काय की झाडांची व्हरायटी भेटली नाही. कारण जसं पाऊस पडेल त्यावेळेस झाडांची बरीचशी व्हरायटी भेटेल. मग त्यावेळेस भेटली की आणून लावता येईल मस्त इथं सगळी. कारण उन्हाळ्यात झाडांची व्हरायटी भेटत नाही कुठं पण गेलं तरी. हे एवढेच झाडं कितीतरी नर्सरी फिरून आणलेत मी. त्याच्यामुळे मग थोडस थांबले. हे के सुकलं. म्हणून आता एवढं पाणी देऊन पण लगेच. उन्हाळ्याचं काय पाणी जरी असलं तरी गरमीनीच जाते. तर इथं पण हे पण सुकायला लागलं. गरमीच इतकी येतं काय करणार आहेत ते झाडं तरी. नाजूक राहतात लगेच माना टाकीत. इकडच्या साईडने आता असे 25-25 एका साईडला असे दाट आम्ही धरले होते. पण आणल्या सरशी आता विरळ लावलेत असे. पण बघू आता. आणि याच्यात कुंड्या अजून एक्स्ट्रा पण भरपूर अशा कुंड्या आणून ठेवल्यात बघा. पण मग आता बघू लावू. कुठं गेला काय ना तो बहुतेक खाली न्यायला असं. आता हे वरती अडकवल्याच्या नंतर लय छान दिसणार आहे. आता कधी येते ते वेडिंगवाले दादा काय माहिती. त्या कालच येणार होते पण काहीतरी दुसरीकडे काम होतं त्यांना त्याच्यामुळे नाही आले. तर आता हे कडाकडानी सगळीकडे हे असे लावून द्यायचे मस्त वाटणार आहे. एकच नंबर. खरं तर हे आता ज्यावेळेस याला मस्त अगदी वर हँग करून तेव्हा ते छान दिसणार आहे. हा ना ते आज उद्या यायला पाहिजे म्हणजे आता वर अडकवले म्हणजे टेन्शन नाही. एक तर लय पटकन सुकलं. इकडं पण आहे बघा अशा पद्धतीच्या प्लास्टिकच्या कुंड्या आहेत. आणि त्याच्यात परत छोटी कुंडी ठेवलेली. कडक आहे एकदम जाड आहे त्याच्यामुळे. हा आणि हवा पण यायची जरा बंद झाली. पहिले लय हवा यायची आता जरा कमी झाली. जरा असं बसूच वाटत नव्हतं. मग म्हणलं चला मध्यंतरी त्यांनी इथे एवढे प्लांट होते आमचे 4 मोठे ते आरेखा तर ते आरेखा झाड सगळे खाली नेऊन ठेवले. त्यांना पण सांगितलं की वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावरती मोठे झाडं ठेवली चांगले नसते म्हणून छोटे ठेवले तर चालतील का. मग हे म्हणले आला जाऊ दे तुम्हाला लावायची शकतं. मग 2-3 दिवस आम्ही पुण्याला होतो ना तर मग मी स्पेशली झाडांसाठीच गेलेलो होतो दोघं पण. मग बरेचसे झाडं कुंड्या खाली पण तुम्ही पाहिलं असेल. बरंचसं काय घेऊन आणतो. कोण ओरडतंय का काय माहिती बाई लईच पोरं ओरडते. कधीच्या एकदाच्या शाळा उघडत्या आणि कधी एकदाचे पोरं शाळेत जाते ना असं झालं. एवढा ताण देते दिवसभर त्यांचे भांडणं सोडवतात जाते. इतके येड्यावानी करतात ते लईच येड्यावानी करतात. हे डोंगर सगळे सुकलेत. याला कुंडी लागत होती. याला कुंडीत ठेवलं असताना ते मुळं उघडं पडले. पण आता छान आहेत बाई मस्त. आता लक्षात येतं बरोबर. आता काही झाडं असे बरोबर लक्षात आलेले आहेत की स्नेक प्लांट झालं त्याला पाणी आपण देऊ नाही देऊ तरी पण ते टिकतं. आता खाली जे आपले आमच्या पोर्च मध्ये जे झाडं आहेत ना स्नेक प्लांटचे तर त्याला कधी पाणी देऊ नाही देऊ तरी पण ते टिकलेत. 2-3 बाकीचे झाड आले खालची खालची. याला पहिले टांगावं लागतील नाही तर खाली ते वेल पडून येत ना खराब होते. इतके सुंदर झाडं आहेत बघा. 2 दिवस गाडीत होते. बरेचसे पुण्याहूनच आणलेले आहेत त्याच्यातली आणि थोडेसे काही इथल्या नर्सरीतून घेतलेले आहेत. तर लाईन मध्ये ठेव धुवून घेता येईल. इथले खराब झाले. मस्त वाटते सगळी. आता याला पाणी टाकलंय बघू फुटलं तर फुटलं वाटतं आहे का नाही. जळालं इथे उन्हाने एकदम. मस्त पाणी डबडब करते पण काय इकडच्या लाईनला घ्या काही. सगळीकडे मातीच माती झाली. त्याच्यात थोडंसं कोकोपीट आणि माती आणून कालावं लागेल. कॅक्टस मध्ये ते वरनं पडलं खाली सगळं सांडलं त्याचं. याला आता 8 दिवस पाणी नाही द्यायचं कॅक्टसला तरी बाकीच्या याला द्यावं लागतं. थोडंसं त्याच्यातलं आतली माती हाताने बोटाने दाबून पाहायची चापून. जर ओली असली तर मग नाही द्यायचं आणि ओली जर नसली तर मग पाणी द्यावं लागतं कॅक्टसला. इतकी कॅक्टसची व्हरायटी होती ताई नो बापरे. मी तर शॉक झाली एवढी व्हरायटी पाहून कॅक्टसची. म्हणजे इतकी व्हरायटी. पण त्यातली जी आवडल ते मी घेऊन आलेले. जवळजवळ मी पण कॅक्टसचे बरेचसे पाणी तिथं 4 इथं 4 8 16 प्रकार कॅक्टसचे 17-18 आणले होते. पण 2-1 खाली पडले बघा. तिथून खाली पडून गेले. एक ते पाणी देताना काढावं लागेल त्याला चढून पहिले.
पाणी टाकून खराट्याने घ्या धुवून इथं मग काय आता. लायटर आहे. आमची मनीष ताई कोल्ड्रिंक बघा ना किती वाकडं तिकडं तोंड करून पिती. बया 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 बया. दुपारची वेळ झाली बघा, इकडे डिस्पॅचिंग चालू आहे आमची सगळी. इथं मस्त दुपारी म्हणलं थोडं कोल्ड्रिंक प्यावा. या बायांना दोन बळच कोल्ड्रिंक द्यायचं. यांची एवढे तोंड वाकडं तिकडे, जसं लहान मुलं नाही का तोंडात लिंबू पिळल्यावर. अगं बाई हा पेपर गाटा गाटा मनीष ताई नाही बघितलं का फोन 5-5 मिनिटाला गेल्यावर कशी माया आवरा ये प्या. मनीष ताई मला जर का तुला आयुष्यात राग आला ना, मी तुला काय सल्ला देईन माहिती की एक बाटली आणून त्या तोंडाला लावीन फक्त, घाचा घाटा प्यायला लावीन. आम्ही लय पेतो बाई, आम्हाला काही नाही होत. तुमची गाडी म्हणून प्यायला नाही जात कवा पियतच नाही. नाही पेरी जात आणि तुकाराम पियत नाही का बाई जात अशी येडी जात. अगं मग म्हणायचं माझं आणला असतं तुला, मग मला काय माहिती. पोट नाही चिरत होती माझ्या पोटातून होती होत का तिला अर्धा घालला चालते. मला जमत नाही. मी काही खात नाही काय असं जमत नाही आपल्याला. नाही खाल्लं पाहिजे. शरीर शेप राहतं. सगळं खाऊन आहे ना, सगळं पिऊन शरीर शेप होतं. सगळं पिऊ म्हणजे त्या बहिणीच्या गावापाशी येऊन नव्हते प्यायला शिकले आता, पण ते चरत आहे अजून. बाई हेच प्यायचं शेक, दुसरं नको शिकू. नाही तर म्हणतात काही प्यायला लावलं तुम्ही. म्हणा कोण संतू म्हणलं. संतू कुठं बसायचं बाटली घेऊन मग बाटली गाव काही देऊ का तुला अजून एक बाय दर घे ना बाई अजून थोडं घे ना. सगळे पेतात बाई, तुम्हीच कमून दोघी जणी अशा काय ना बाई. नीट वाचून बघा. तर तिकडे आमच्या वाचतात बी कसं एक अगो गो त्यांनी स्प्राईट आणि ते दोन्ही एकत्र केले ते बघ. हा त्याला काय नाही, टिपेच त्याला आवडत. काय म्हणायचं ताई, म्हणायचं ताई काय आकाश सांडावलं तिकडं नादात. काय म्हणायचं ताई, मला लोक मला बाद झालं. बघ ना कसं लहान लेकरा नेहमी सांडावलं आहे का. सुनता ताई ही कोणत्या देवाचं नाव जिओ मोठ्या देवीच्या मोठ्याच्या. आपल्या आपण दुसरी बायको केली तेव्हा मी 18 वर्षांनी झाले माझ्या आईला. हा ना तिने पुरीच झाले माझ्या आईला. हा मग मी मावठ्याच्या नावाची. मग म्हणून अशी तू मी म्हणून मला ताकद आहे, मावठ्याची ताकद दिली. लई बेकार ताकद आहे बाबा. हा तरी आम्ही म्हणलं कोणत्या देवाच्या नवसाचीच असणार आहे 100%. नवसाचेच असे असते ना प्रकार, थोडे वेगळे असते ना सेवा. हा मोठ्या देवीच्या नवसाची आवर पी. तुला तर आज पाजणारच आहे मी तेवढा क्लास. तुला नाकातून ढेकर येणार आता. हा बाटली प्यायला पाहिजे. पोट साफ होत नाही. आता पे आणि तुला ढेकर येणार सुरू होणार आहे आता यायला.
तर चला संध्याकाळचे वाजले त्याच्यानंतर 7 तिकडनं आलो स्टुडिओवरनं. घरातलं सगळं आवरले. आर्यन आणि बाबाला आता स्वयंपाक वगैरे झालाय सगळा. आता निघालो जागरणाला. बहिणीच्या तिकडे जागरण आहे, म्हणजे तिच्या बहिणीच्या घरामध्येच थोडक्यात त्यांच्याच ठुबेंच्या घरामध्ये लग्न पण झालं आता मध्ये. खरं तर लग्नाला जायचं होतं पण तुमची दाजी पुण्याला गेल्यामुळं लग्नाला आम्हाला जायला काही जमलं नाही. रात्रीचं लग्न होतं त्याच्यामुळे आम्ही दोघी गेलो नाही. पण आता जागरणाला चला म्हणलं वेळात वेळ काढून जाऊन पटकन जाऊन यावं म्हणून. तर चला आता पोरं वगैरे सगळे घेऊन चाललो. आता ऑलरेडी उशीर लय झालेला आहे. दोघं घरीच येतं. बाबांना आर्यनला दोघांना जेवायला बनवून ठेवलंय. आपल्याला हे होणार आहे बहुतेक आरती उत्सव जाणं होतं. नाही थोडासा उशीर होईल, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ दे. चला उठा द्रौट. काय खाली लोळतोय काय नाही. लाईट गेलेली सगळी. चला निघा काढानी पटापटा पटापट. हा निघ. मस्त बाहेर वारं सुटले बघा. आता वारं आहे ना हे तुम्हाला सांगते 1, 1:30, 2 वाजेपर्यंत इतकी छान मस्त हवा सुटन आणि त्याच्यानंतर परत हवा गायब होणार मध्यरात्री. असा प्रकार चाललेला आहे सध्या. परत पाठ सुटती. पोरं चला सगळे नादवलेत, निघालेत सगळे. आता लाईट आमच्याकडे 9, 9:30ला लाईट येईल. चिंटू साहेब पण निघलेत आमचे बरोबर लगेच. चिंटू साहेब हा त्याला लगेच नवे कपडे बिपडे घातले सगळे निघालो. त्याला लगेच कळतं का कुठंतरी चाललेत. किर्र अंधार झालाय बघा सगळीकडं. कुठं काहीच दिसतंय ना, फक्त गेट वरती गाडी आली तेवढं दिसते. आणि गेटवर कॅमेरा आहे त्याच्यामुळे अंधारात जरी कुणी गेलं ना तरी तिथं लगेच लाईट लागतात गेट वरती. Hello, check, hello. व्हिडिओ चालू आहे. फोटो तर चला त्यांना जागरण गोंधळ झालं. छान असे जाण्याच्या सवस्तींचं जेवण सुद्धा केलं आणि त्यानंतर मग थोडंसं 5 मिनिटं फोटो काढूयात म्हणले सगळेजण. आमची चकुताई आलेली पहा. तर मग आत्ता त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे. नवरा नवरी पण इथंच उभा आहेत. आणि खरं तर लग्नाला यायला जमलं नाही कारण तुमची दाजी कामानिमित्त बाहेर गेलेली होते आणि रात्रीचं लग्न असल्यामुळे आम्ही दोघी नव्हतो आलो. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.